नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं. शुभ दुपार. तर आज स्पेशल मी बनवणार आहे दाजींना खायचा आहे आपल्या चिवडा. तर मी चिवड्याचं सामान काढलेलं आहे आणि दाजी बघत होते टीव्ही. तर टीव्हीला काय लागलंय बघा. बघा बघते ते दाजी टीव्ही. तर चला मी तुम्हाला दावते. आपलं तेल तापलेलं आहे. आपण नको मी खोबरं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे घेतलंय शेंगदाणं, हे आणलंय डाळ, हे आणलंय मका पोहे आणि हा आणलाय चुरमुर आणि आणलाय मसाला. इथे टाका आणलाय फरसाणा. तर काही आणली पाटी धुवून, मस्त अशी पाटी धुवून आणली मी. पाटीत चिवडा करतोय. आपण खायचं सगळ्यांनी. तू मी दीदीला ठेवायचं काय, आपण इतका खातोय यार. आता डब्यात भरून ठेवायचा खाऊन. कामाचा आहे रे तू. दीदी माझी आणि पप्पा हो बी माझं. तू बी आमचाच. डाळ टाकून घेऊया आपण.
तिकडे गेली लाईट, आता आली लाईट. आणि इकडे गॅस पेटवला मी. खोबरं टाकलं लाल झालं का बघू दे. मस्त अशी कोथिंबीर तेलात तळून घेतलेली आहे बघा. सगळं सामान तळून आपण चुरमुऱ्यात टाकलंय. तर बघा कोथिंबीर टाकले. आता मी लसूण फोडणीला टाकत आहे. ते लसूण टाकला फोडणीला. आणि आता मी मसाला टाकते सुहाना. आधीच टाकला होता जास्त थोडा. आणि हे बघा जिरे टाकते. याची आपण फोडणी तेलात देऊन घेऊ. आणि थोडीशी हळद, जरा जास्तच हळद टाकावं लागते कारण की पिवळा चुरमुरं पिवळे होत नाहीत कमी टाकल्यावर. तर काही सगळं जरा थोडे तेलात परतून घ्यायचं मंद आचेवर गॅसवर. आणि काही सगळं आता ह्या आधी वतलेल्या सामानात ओतून घ्यायचं चिवड्याच्या. मस्त असा आपला चिवडा हो का तयार झालेला आहे. ते सगळं मिश्रण हलवून घ्यायचं. तर आपला चिवडा आवडल्यास नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.